हॅलो, वेलकम टू अर्थनीती. अर्थसंकल्प बजेट मग ते केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल याच्यावर आता कंबाईन पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा दोन्हीमध्येही प्रश्न यायला लागलेत. त्यातही बजेटची आकडेवारी खूप जास्त वास्ट असते. काय वाचायचं हे लक्षात येत नाही. मग आता आपण प्रायोरिटीनं काही अशा गोष्टी आहेत की ज्या किमान आपण एवढ्या जरी केल्या तरी काहीतरी मार्क येऊ शकतात असा एरिया तो कुठला आहे फाइंड आउट करून किमान त्याबद्दल तरी आपण काम करूयात, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यावरचा प्रश्न तरी चुकायला नको. आणि त्यातला एक एरिया महत्त्वाचा म्हणजे आपण घेतोय सरकारचं सर्वाधिक उत्पन्न जे काही मिळतं त्याचे नेमके स्रोत काय आहेत आणि सरकारचा सर्वाधिक खर्च जो होतो त्याचा नेमका काय घटक आहे. अशा आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारलेत. तुमच्यासमोर हा पीओके दाखवतो. हे इथं बघा, कंबाईन प्री आणि राज्यसेवा प्री दोन्हीसाठीही इम्पॉर्टंट लेक्चर आहे. सो बजेट ह्याच्यामध्ये सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे असं विचारलं. आणि मग इथं GST आहे का, कर्ज घेणं आहे का, इन्कम टॅक्स आहे का, कॉर्पोरेशन टॅक्स आहे, ह्याचे सगळे ऑप्शन विचारलेले आहेत. ठीक आहे. सो आता आपण तो काही POQ डिस्कस करायला आलो नाही तिथं. त्या प्रश्नावरून आता येणारा पुढचा जो काही प्रश्न आहे तो या वर्षीच्या बजेटवर फ्रेम होऊ शकतो. आणि मग इथं सेम 2025-26चं हे बजेट आहे तुमचं. या 25-26च्या बजेटमध्ये रुपीज कम फ्रॉम म्हणजेच हे सरकारचं काय झालं उत्पन्न, याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा यालाच आपण काय म्हणतो जमा. मग आपल्याला हे माहिती पाहिजे या आर्थिक वर्षाचं बजेट जे 2025-26चं बजेट आहे ह्याच्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न सरकारला कुठून मिळतं. मग उदाहरणार्थ इथं ₹1 असं गृहीत धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे वेगवेगळे आकडे आहेत. सो एकूण पूर्ण उत्पन्नापैकी 24% सगळ्यात जास्त उत्पन्न हे बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीजमध्ये मिळतं. म्हणजे सरकार एका आर्थिक वर्षात जे काही कर्जाची रक्कम घेतं ते कशात टाकलं जातं, या उत्पन्नामध्ये. हे 1 नंबरला आहे, लक्षात घ्या. इथे 1 म्हणजे सगळ्यात 1 नंबरला टॉपला. आणि किती टक्के एकूण 24%. म्हणजे ₹100 जर सरकार उत्पन्न कमवत असेल एका आर्थिक वर्षात तर त्यातले ₹24 हे फक्त कशाचे असतील, या ह्याचे बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. आता हा दुसरा प्रश्न येतो की सर कर्ज हे सरकारचं उत्पन्न असतं का. तर त्यासाठी कोर कन्सेप्ट माहिती पाहिजे. आपण सरकारच्या उत्पन्नामध्ये महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न हे असं विचारात घेत असतो. सो सरकारने घेतलेली एका आर्थिक वर्षातली जी काही कर्जाची रक्कम असेल इट इज अ पार्ट ऑफ भांडवली उत्पन्न. सो ते इन्कममध्ये विचारात घेतलं जातं. आता ज्या वेळेला सरकार हे कर्ज परत करतं, समजा फॉर एक्झाम्पल 5-10 वर्षासाठी सरकारने कर्ज घेतलं आणि ते मॅच्युरिटी पिरियड संपला, आता सरकारला कर्ज परत करायचं आहे, त्यावेळेला मात्र मग तो आकडा कशात जातो, खर्चात. तो पण कुठल्या खर्चात, सो भांडवली खर्चामध्ये. सो ही बेसिक कन्सेप्ट झाली. ठीक आहे. आपण इथं करंट बजेट जे आहे त्याच्याबद्दल डिस्कस करतोय, हा पार्ट कोर कन्सेप्टचा. आणि त्याच्यानुसार मग इथं आपण उत्पन्नात घेतलेलं आहे कर्ज 1 नंबरला. आता 2 नंबरला बघा, इथं हे सगळे वेगवेगळे आकडे आहेत. इन्कम टॅक्स हे किती आहे, एकूण उत्पन्नाच्या 22% हा वाटा कोणाचा आहे, इन्कम टॅक्सचा. आफ्टर दॅट 3 नंबर GST आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पुढं 4 नंबरला येतं कॉर्पोरेशन टॅक्स. असे किमान 4 घटक तरी तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढे 5 नंबर ज्यावेळेला आपण बघू तर ऑब्व्हियसली याच्यापेक्षा कमी आकडा 17पेक्षा इथे गेलो तर हा 9 येतो. मग पुन्हा त्याच्यापेक्षा कमी, मग 5. हे आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचे 4 घटक कुठले आहेत, या आर्थिक वर्षाच्या बजेटनुसार तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत जर प्रश्न आला तर नंबर 1ला हे बॉरोविंग्स म्हणजेच कर्ज सरकारने घेतलेली, नंबर 2ला इन्कम टॅक्स, नंबर 3ला GST आणि नंबर 4ला कॉर्पोरेशन टॅक्स. सरळ सरळ ही रँकिंग तुम्हाला जमली पाहिजे. 1 नंबर 2, 3 आणि 4 हे सगळं आपण कशाबद्दल बोललोय, उत्पन्नाबद्दल. हा एक अँगल झाला प्रश्नाचा. आता दुसरा अँगल बघायचं. सरळ सरळ असा प्रश्न येतो, सरकारला एकूण जे काही उत्पन्न मिळतं त्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न कुठल्या करातून मिळतं. आधीचा जो प्रश्न बघितला आपण, ही जी रँकिंग बघितली ही एकूण उत्पन्नाची रँकिंग बघितली. त्यामध्ये 1 नंबरला काय येतं, सरकारने घेतलेली कर्ज आणि देयता. आता मी जो प्रश्न सेकंड टाइम विचारलाय, ह्या उत्पन्नामध्ये ही फक्त करातील उत्पन्न हे कुठल्या करातून मिळतं असं जर म्हणलात आणि तुम्हाला प्रश्न खाली ऑप्शन आला अप्रत्यक्ष करातून मिळतं का प्रत्यक्ष करातून मिळतं, त्यातही कॉर्पोरेशन टॅक्समधून मिळतं का GST मधून मिळतं का इन्कम टॅक्समधून मिळतं, लक्षात आला का प्रश्न. मग हाच इथं पर्याय तुम्हाला येऊ शकतो, इन्कम टॅक्स किंवा GST किंवा कॉर्पोरेशन टॅक्स. मग हे वेगवेगळे ऑप्शन. आता ह्याला तयार आहेत का आपण, म्हणजे हे सगळेच जण करतात. हा पहिला अँगल, हा तर आपण करायचंच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जर आयोगाने डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारलाच की करांबाबतही कॉर्पोरेशन टॅक्स, इन्कम टॅक्स आणि GST याची रँकिंग काय, राईट. सो याला तयार राहायचं आपण. आणि इथं आता तुम्हाला तोही प्रश्न कव्हर होईल. हे काही टॅक्स नाही आहे, हे कर्ज आहे. आता बघा, इन्कम टॅक्स 22%, GST 18% आणि कॉर्पोरेशन टॅक्स 17%. म्हणजे करामध्ये बघितला तर 1 नंबरला हा आहे इन्कम टॅक्स, GST 2 नंबरला आहे कारण 22% आणि इथं 18%. आणि 3 नंबरला कोण आहे,
कॉर्पोरेशन टॅक्स 17%. ही रँकिंग कशानुसार आहे? करानुसार आहे. मग आपण ज्या वेळेला फक्त वर आणि मोजकाच अभ्यास करतो ना, तेव्हा आयोगाच्या लेवलला मॅच करत नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की ना आयोग डीप प्रश्न विचारायला लागला आहे. आपला आणि आयोगाचा कधी मॅचच झालेला नाही वेळ, किंवा आपण जो केलेला अभ्यास आहे तो कधी परीक्षेत रिफ्लेक्टच होत नाही. त्याचं कारण आहे की ट्रॅडिशनल वेनी जेवढा सगळा एरिया सगळेजण करतात तेवढाच आपण करतो, पण अर्थनीती पॅटर्न मार्फत मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आपलं टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, सबस्क्राईब करून का ठेवा, कारण तुम्हाला हे नवीन अँगल, नवीन अप्रोच हे तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. आणि असाच जर एखादा प्रश्न आलाच तर तिथं आपण तयार असतो का, कारण आपण हे सगळा एरिया केलेला आहे. क्लिअर? एकंदरीतच उत्पन्नाबाबत एवढं सगळं बायफर्गेशन केलं, त्याच्यावर क्वेश्चन कसे फ्रेम होतात आणि आधी कसा फ्रेम झाला आहे हे बघा ना. आता फक्त इथं वर्ष वेगळं आहे. आता हे मागचं वर्ष बघण्याचा आपल्याला काही संबंधच नाही, आपण पुढे चाललोय. मग इथे वस्तू व सेवा कर, कर्ज घेणे व इतर दायित्व, प्राप्ती कर, कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स आहे का सेम? हे इकडं तसंच, फक्त इथं वर्ष कुठले आपले 25-26 आहे. विचार करा, हा पॅटर्न आयोगाचा आहे आणि आपण याला तयार असलं पाहिजे. नेक्स्ट, हे झालं इथलचं एक. आता बघूयात खर्च. रुपीज गोज टू, म्हणजेच प्रश्नाचा पहिला अँगल असा होता, एकूण सरकारला जे उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये सगळे घटक माहिती पाहिजे. आता आपण जातोय सरकारच्या एकूण खर्चाकडे. खर्चामध्ये पण बघा, सर्वाधिक खर्च हा इंटरेस्ट पेमेंटवर होतो असं वाटतं का? कारण आत्तापर्यंत जे जे वाचलेत त्यांना सगळ्यांना माहिती की आपण सगळ्यात जास्त कर्ज घेतो. ठीक आहे, एक नंबरला तेच आहे ना. आणि मग सेम प्रश्न असाच त्याच्यावर तयार होतो, सर्वाधिक खर्च सरकारचा कुठल्या घटकावर होतो? तर पहिला ऑप्शन येतो व्याजावर होणारा खर्च, आणि आपण तो निवडतो. लक्षात घ्या, इथं व्याजावर होणारा खर्च किती नंबरला आहे मला सांगा. एकूण खर्चाच्या हे 20% आहे आणि इथं हे 22%. म्हणजे एक नंबरला काय? स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, केंद्र सरकारमार्फत राज्यांना जे दिले जाणार आहेत शेअर, टॅक्सचा शेअर्स, त्याच्यावर सर्वात जास्त पैसा खर्च होतो. कोणाचा? केंद्र सरकारचा. आणि एकूण खर्चाचे किती? 22%. म्हणजे एक नंबरला हा घटक येतो. आफ्टर दॅट 20% खर्च, म्हणजे 100 रुपयातले 20 रुपये हे इंटरेस्ट पेमेंट म्हणजेच व्याजावर होतात. म्हणजेच इथं व्याज किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. उगाच आपण सर्वाधिक व्याज कर्ज घेतो म्हणजे सर्वाधिक खर्च व्याजावर होतो ते आधी 2 वर्षापूर्वी होतं, आता मात्र नाहीये. ह्या वर्षीचं बजेट आणि त्याच्या मागच्या वर्षीचं बजेट बघा, 2025चं आणि 2024चं ह्या 2 बजेटमध्ये ह्या 2 गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्या आधी मात्र तसंच होतं की आपण सर्वाधिक कर्ज घ्यायचो आणि मग सर्वात खर्च करायचा तो व्याजावर करायचा, पण तसं आता नाहीये. त्यामुळे हा एक क्वेश्चन तुमचा इथं वाचू शकतो, 1 मार्क आणि 1 वर्ष वाचू शकतं. म्हणजे उगाच लॉजिक, उगाच काहीतरी आपलं ट्रॅडिशनल वेनी चाललंय असं नका करू. ठीक आहे, त्यामुळं 1 नंबरला केंद्राचा राज्यांना जो काही वाटा आहे त्याच्यावर होणारा खर्च, आफ्टर दॅट व्याजावर होणारा खर्च 2, आणि 3 नंबरला बघितला तर सेंटर सेक्टर स्कीम. आता सेंटर स्पॉन्सर आणि सेंटर सेक्टर स्कीम म्हणजेच केंद्राचा पूर्ण जे काही योजनेचा भाग असतो तर केंद्रच खर्च करतो त्याच्यावर, आणि सेंटर स्पॉन्सर्ड म्हणजे काय? केंद्र प्लस राज्य दोघं मिळून खर्च करतात. इथं काय? सेंटर सेक्टर आहे, म्हणजे केंद्राच्या ज्या काही स्कीम आहेत त्याच्यावर होणारा खर्च हा 3 नंबरला आहे 16%. आणि त्याच्यानंतर आता 4 नंबर करू शकत नाही का? कारण इथे 8%, इथे 8, हे आता सगळे एकाच लेवलला आहेत. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी माहिती पाहिजेत खर्चाबाबत. नंबर 1ला शेअर्स कशाचे? हे टॅक्सेसचे, केंद्राकडून राज्यांना जाणारे. आफ्टर दॅट व्याज, आणि त्याच्यानंतर सेंटर सेक्टर स्कीम याच्यावर होणारा खर्च. म्हणजेच रँकिंगबाबत परत इथं हे बघितलं आपण उत्पन्नाबाबत. आता तुम्हाला खर्चाची रँकिंग 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर माहिती पाहिजे. आणि हा सगळा चार्ट हा कुठल्या बजेटचा आहे? 2025-26. क्लिअर कट 3 प्रश्न तुम्हाला इथं फ्रेम करून दिले, आणि हा त्याच्यासाठीचा PYQ बेस म्हणून की असे प्रश्न येत आहेत. चलो, हे झालं 1 वर्ष. कुठलं? 2025-26. याच्यावर थांबायचं नाही. आयोग कधी कधी 2-2, 3-3 वर्षाची आकडेवारी विचारायला लागले, आणि ही एवढी आकडेवारी केली की तुम्हाला मग मागे कुठला विचारला जाणारा प्रश्न हाही टॅकल होतो. आता इथं संपलेलं नाही आहे, ह्याच्याबद्दल बोलेल मी. आता हे बजेटची PDF आहे. ज्याला असं वाटतं की सर मी बजेट कुठून करू, खूपच आकडे डेटा आहे, प्रॉपर कंपायलेशन बजेटचं आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे विथ इकॉनॉमिक सर्वे. अर्थनीती टेलिग्राम चॅनल सर्च करा, त्याच्यावर पूर्ण PDF फ्रीमध्ये उपलब्ध आहे, विदाऊट एनी कॉस्ट. काही नाही, फक्त डाउनलोड करायची, झेरॉक्स करायचे. आणि कोर कन्सेप्ट जी मी तुम्हाला सांगितली ना आता की महसुली उत्पन्न काय, भांडवली उत्पन्न काय, त्यासाठी इकॉनॉमिक्स गाईड हे बुक आपलं. आता तुम्ही ह्याच्या आधीच्या परीक्षेमध्ये बघितलं असाल, ह्याच्यातून भरपूर रिफ्लेक्शन आलेलं आहे. जे काही कोर इकॉनॉमिक्स आहे, कन्सेप्ट आणि स्टॅटिक डेटा फॅक्ट्स, ते इकॉनॉमिक्स गाईडमधून तुम्ही टेलिग्रामला बघू शकता. सो हे 2 सोर्सेस आहेत, करंटसाठी आणि कोर इकॉनॉमिक्ससाठी. नेक्स्ट, आता वर्ष कुठलं आहे? मागचं वर्ष घ्यायला लागलो आपण 2024, आणि ह्याच्या आधी काय बघितलं आपण? 2025. या ऐकला. रुपीज कम्स फ्रॉम म्हणजेच काय? उत्पन्न म्हणजेच जमा. ठीक आहे,
आता इथं सेम 1 नंबरला एकूण सरकारच्या उत्पन्नापैकी 27% उत्पन्न, म्हणजे 100 रुपये येणार असेल तर 27 रुपये सरकारला सगळ्यात जास्त कशातून येतात? परत सेम बॉरोविंग्स, म्हणजे सरकारने घेतलेली कर्ज, लायबिलिटीज, देयता ज्याला म्हणतो आपण, ते 1 नंबरला. आता नंबर 2ला इथं कोण आहे? इन्कम टॅक्स. एकूण उत्पन्नाच्या 1900 रुपये हे इन्कम टॅक्समधून येतात. आफ्टर दॅट 18% म्हणजे 18 रुपये हे GST मधून येतात. आणि इथं 4 नंबरला आहे तुमचा कॉर्पोरेशन टॅक्स. क्लिअर? परत ह्याची रँकिंग लावायची म्हटलं तर आता आयोगाने जर वर्ष बदललं, म्हणजे 2025-26चा अर्थसंकल्प न विचारता मागचा विचारला, 24-25चा विचारला, तर 1 नंबरला सेम बॉरोविंग्स, 2 नंबरला इथं तुम्हाला दिलं हे 19% इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर GST आणि इकडं कॉर्पोरेशन टॅक्स. सो इथं परत तुमचं उत्पन्न आणि त्याच्यानंतर 1 नंबर, 2, 3, 4 हे तुम्ही रिकाम्या जागा भरणं अपेक्षित आहे. म्हणजे या लेक्चरमधून आता फक्त ऐकायचं नाही, नेहमी तेच तर प्रॉब्लेम झाला आपला, फक्त लेक्चर ऐकायची सवय लागली. लेक्चरमधून क्रक्स काढून घ्या, नोट्स काढा, लिहा, पूर्ण ही बजेटची PDF तयार आहे आपली इथं, ही झेरॉक्स करा आणि त्याच्यावरती रँकिंग पण दिलेली आहे ती मेंटेन करा आणि हायलाईट अंडरलाईन करा. ठीक आहे? त्यामुळं हे आता 24-25चं बजेट आणि हे बघितलं आपण इथं उत्पन्न 2024-25 आणि सेम ह्याच्यात पण आता हे झालं एकूण उत्पन्न. इथं करांबाबत बघितलं तर परत रँकिंग 1, 2, 3 सगळ्यात जास्त कर उत्पन्न इथं कशात मिळतं? तर इन्कम टॅक्स हे 1 नंबरला आहे आणि 18 इथं 2 नंबरला कोण आहे? GST आणि कॉर्पोरेशन टॅक्स हा 3 नंबरला आहे 17. हे करानुसार रँकिंग आहे. मग प्रश्न जसा विचारला त्याच्यानुसार तुमचं उत्तर बदलायला पाहिजे, उगाच एकच पाठ करायचं नाही. चला, हे झालं उत्पन्न, त्यात हे कर उत्पन्न. आता जाऊयात आपण खर्चाकडं. वर्ष कुठलं बघा? मागचं वर्ष 24चं. रुपीज गोज टू म्हणजेच सरकारचा होणारा एकूण खर्च. सो एकूण खर्चामध्ये 1 नंबरला परत काय? स्टेट्स शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, सेम म्हणजेच केंद्र सरकारकडून राज्यांना जाणारे कर, त्याचा जो काही शेअर्स आहे तो 21 रुपया खर्च होतो एकूण रुपयापेक्षा, 21%. आफ्टर दॅट सेकंड परत इंटरेस्ट पेमेंट, इथं व्याज परत 2 नंबरला आलं, 1 नंबरला नाही, लक्षात घ्या. म्हणजेच हे आर्थिक वर्ष 2025चं चालू ह्याच्यावर सर्वाधिक खर्च इथं सेमच आहे आणि व्याजावर होणारा खर्च 25मध्ये ही 2 नंबरला आहे आणि मागच्या वर्षी 24चाही आकडेवारीचा भाग बघितला तरी 2 नंबरला आहे. आणि त्याच्यानंतर इथं परत सेंटर सेक्टर स्कीम 3 नंबरला 16% आणि त्याच्यानंतर मग आता इथं 4 नंबरला हे दोन्ही येऊ शकतात 9-9. त्याच्यानंतर परत अजून सेमच आहे तसे, जेवढे आपल्याला आकडे काढता येतील, रँक काढता येईल तेवढीच काढायची. बाकीचे बळजबरी जे कॉमन्स आहेत ना त्याला रँकिंग देऊ शकत नाही आपण. त्यामुळे इथं मोर दॅन सफिशियंट 3 आकडे पाहिजे तुम्हाला. हां, आता हे उत्पन्नाचं झालं. सो खर्चाचं भरा रिकाम्या जागा आत्ताच सांगितलं तुम्हाला 1, 2, 3. मग आपण असे 2 चार्ट तयार केले. हा चार्ट 2025-26चा एकूण उत्पन्न आणि त्यात एक कर उत्पन्न आणि मग खर्च, हे 2025चं बजेट. आता इथं जे बनवलं आपण 2024चं बजेट, हे एकूण उत्पन्नाची रँकिंग, त्याचे घटक हे कर उत्पन्न आणि हे खर्च. आता इथपर्यंत थांबायचं नाही, हे 24चं बघितल्यानंतर पुढे जाऊ आपण अजून 1 वर्ष मागे. का बरं? कारण जे आपल्या डोक्यात आत्तापर्यंत होतं ना की सर्वाधिक खर्च हा व्याजावर होतो, ते जे काही डोक्यात मुरलेलं आहे ते काढण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ इथून पुढे बघणं गरजेचं आहे. 2025-2024 ह्याचा सर्वाधिक खर्च हा व्याजावर नाही आहे, तर ते 2 नंबरला आहे. पण त्याच्या आधी जर गेलात आपण 2023ला आहोत आपण आता. आणि इथं रुपीज कम फ्रॉम म्हणजेच उत्पन्न. आता इथं बघा 1 नंबरला उत्पन्न परत सेम, उत्पन्नाबाबत काही इश्यू नाही. म्हणजे दरवर्षी बजेटचा उत्पन्नाचा भाग बघितला तर ऑब्व्हियसली तो कशातून आहे? कर्जातूनच आहे. सर्वाधिक सरकार जे काही उत्पन्न कमवतं ते कर्जाच्या स्वरूपात सरकारला मिळतं, बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. आफ्टर दॅट 2 नंबर आता इथं GST आलं बघा, इथं 17%, हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि 3 नंबरला हे इथं कॉर्पोरेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स. आता हे दोघं जण सेम आहेत 15%. त्यामुळे तिघांची रँक, ह्या दोघांची रँक एकच आहे 3 नंबरची. म्हणजे इथं आपल्याला आता हे करायचं म्हणलं उत्पन्न 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि हे आहे 2023-24चं बजेट. करा रँकिंग. 1 नंबरला बॉरोविंग्स ते, 2 नंबरला GST आणि मग हे 3ही नंबरला 2ही लिहावं लागेल तुम्हाला. इन्कम टॅक्स पण लिहावं लागेल आणि कॉर्पोरेशन टॅक्स पण, कारण सेम आहे तिथं ही आकडेवारी. आता ह्याच्यात परत उत्पन्नामध्ये कर म्हणलात तर 2च रँकिंग येईल, 1 आणि 2. का बरं? कारण इथं करांबाबत जस्ट मिनिट, हां हे इथं 17% 1 नंबरला येतो GST कर उत्पन्नापैकी बरं का, आणि 2 नंबरला ह्या दोघांची रँकिंग येईल. त्यामुळे इथं
एक नंबरला GST आणि 2 नंबरला दोन्ही पण इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स. चला आता जाऊयात आपण याच बजेटचा खर्च किती रुपीज गोज टू म्हणजेच सरकारचा होणारा खर्च. या इकडं आता हे वर्ष कुठलं आहे बघा, आपण 2025चं सगळ्यात पहिल्यांदा बघितलं, त्यानंतर 2024चं बघितलं, आता आपण 2023चं बघतोय. सो इथं मात्र एक नंबरला आहे व्याजावर होणारा खर्च, इंटरेस्ट पेमेंट किती 20%. त्याच्यानंतर मग येतं स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, जे की 2025 आणि 2026 ह्याच्यामध्ये एक नंबरला होता हा खर्च, इथं 2 नंबरला आहे, लक्षात घ्या 18%. आणि त्याच्यानंतर सेंट्रल सेक्टर हा 3 नंबरला. आणि मग पुन्हा आता हे सगळं सारखंच आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे, त्यामुळे ह्याला आपण रँकिंग देऊ शकत नाही, दोघे 9लाच आहेत. परत इथं 8 आहे, इथं 8 आहे, ठीक आहे असो. पण इथं 1 2 3 कळालं का तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला खर्चामध्ये घेताना 1 नंबर 2 आणि 3. सो इथं 1 नंबरला काय घ्यावं लागेल, व्याज घ्यावं लागेल. आणि अशा पद्धतीनं हे 3 वर्षाचे आपण बजेट बघितलेत. आता हा एकच असा एरिया मी का घेतला, कारण ह्याच्यावर प्रश्न आहेत. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला सर्वाधिक उत्पन्न, सर्वाधिक खर्च हे जर विचारलं तर 1 नाही 2 नाही 3 वर्षाचे तुमचे क्लिअर करून दिलेत मी. आणि हा कंटेंट, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करत चला. एकंदरीत काय होतं माहिती आहे का, अभ्यास करणं आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं हा फरक आहे. म्हणजे अर्थनीती यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करण्यामागचा उद्देश हा आहे की बाबांनो ह्या अशा गोष्टी आहेत, कंटेंट डेटा म्हणून तुमच्या समोर आहे ना, पण ह्याची जी काही मांडणी आहे आणि परीक्षेची जी डिमांड आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे एकत्रित मॅच करतोय. तुम्ही केलेला अभ्यास आणि परीक्षेची डिमांड ही आतापर्यंत मॅचच होत नव्हती, कारण हा डेटा प्रोसेस करावा लागतो. तुमच्या सगळ्यांच्या ह्या समोर आहे का, आहेच ना, सगळीकडे अवेलेबल आहेत ना. हे काय मी तयार केलं आहे का, तुम्ही कुठल्याही याच्यावर जा, तुम्हाला हे सगळ्या नोट्स आहेत. पण ह्या नोट्समधून काय घ्यायचं, कसं वाचायचं, आयोगावर प्रश्न कसे आलेले आहेत आधी, कसे येऊ शकतात, आणि मग उत्पन्नामध्येही नेमका बदल काय झाला आहे, कसा बदलला ट्रेंड. सर्वाधिक खर्च म्हणलं की फक्त व्याजच डोक्यात फिट बसलं होतं, पण नाही, ते आता डिलीट करायचं. आता सर्वाधिक खर्च आपण मागे बघितला, आणि मग व्याज हा सर्वाधिक खर्च म्हणलं तर कुठलं वर्ष घ्यायचं, 2023चं घ्यायचं. अशा पद्धतीनं हे सगळं तुम्हाला या सगळ्या गोष्टी या PDF मध्ये मिळतील. आणि ही PDF आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. आणि कोर इकॉनॉमिक्स जर म्हणलात तर इकॉनॉमिक्स गाईड हे तुम्ही कुठेही तुमच्या मित्राकडे मैत्रिणीकडे बघू शकता हातात घेऊन, आणि मग तुम्ही डिसाईड करा की यूज करायचं का नाही, किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या बुक सेंटरवर अवेलेबल आहे आतापर्यंत जर बघितलं तर. आणि मग अशा पद्धतीनं हा सगळा एकूण बजेटचा प्रकार येणाऱ्या एक्झाममध्ये ज्या वेळेला करंटच्या अँगलने विचारला जाईल हा बजेट, करंटच्या अँगलनी, तेव्हा एकही मार्क जाता कामा नये. कारण इथं करंटच्या या बजेटबाबत आपण उत्पन्न आणि खर्च हे पण 3 वर्षाचं कव्हर केलेलं आहे. 2025चं बजेट, 2024चं बजेट, 2023चं बजेट. आत्ताच्या आत्ताच जर तुम्हाला ही प्रश्न विचारले तर थोडंफार सांगता येईल का, याच व्हिडिओचा फक्त एक काय म्हणतो आढावा घेतला तरच, आणि तुम्ही याच्यानंतर जर थोडी सेल्फ स्टडी केली, बघितलात तर क्लिअर कट हा प्रश्न इथं तुम्हाला क्लिअर होईल आणि अजिबात परीक्षेत चुकणार नाही. बाकीच्यांना कन्फ्युजनमध्ये राहू द्या, तुम्ही मात्र याच्यावर प्रोसेस करा व्यवस्थित, उत्पन्न कशाचं, खर्च कशाचं, आणि त्यातही कुठल्या कुठल्या वर्षानुसार. सो अशाच पद्धतीनं येणाऱ्याही पुढच्या काही परीक्षांसाठी जेवढे इनपुट्स आहेत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. रिगार्डिंग कोर इकॉनॉमिक्स असेल, कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स असेल, आणि करंट इकॉनॉमिक्स, त्यातही बजेट, सर्वे हे मी देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपलं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर्स करा, आणि तुमचे फीडबॅक नक्की मेन्शन करा. ह्या सगळ्या नवीन इनिशिएटिव्हचा, नवीन अप्रोचचा तुम्हाला फायदा होतोय का हे आवर्जून सांगा. कारण ट्रॅडिशनल पद्धतीनं वाचणं आणि अशी प्रोसेस करून वाचणं याच्यात फरक असतो, आणि ह्याच्यावरच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत प्रश्न दिसून येतील. हे सगळे अँगल, अप्रोच तुम्हाला मी जाणीवपूर्वक आयोगातून क्रक्स काढून तुमच्यासमोर मांडतोय. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या नवीन एका कन्सेप्टसोबत, करंटचे असेल किंवा कोरचे असेल. थँक्यू सो मच.